कधी सोडायचं मी अजून जेवले नाही. 1 वाजत आला. इकडे कशाचं पाणी पडलंय हे. हॅलो, गुड मॉर्निंग. आज सकाळी खूप धावपळ चालू आहे. आज गणेश चतुर्थी आहे. गणपती बाप्पा आणायला गेले. पप्पा ऑलमोस्ट ते दारातच आलेत आणि मी आता सगळं शूट करणार आहे. आलेत पप्पा आलेत. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. बाळाला पण लावू. ते पाय पुसायला लागेल ना, आमचं काय खरं नाही. छान आहे टेक्नॉलॉजी पाऊल काढण्याचं. हां, आता ठेवूया. पप्पा उचलू का? उचला उचला. वरद गजानन भगवान की जय. स्ट्रेट करून घ्या. काय नको पडली का? स्ट्रेट सरळ करून घ्या. मिडल लगेच. ओके. मी आता व्यवस्थित सेट करावं लागेल. नाही, टेबल नाही सेट करावं लागेल. थोडंसं इकडे घेतलं. हां हां. आती बाजू मागे घे. ठीक आहे. काय नाही मागचे बाबा. त्याला चिटकू शकतो. मूर्तीला काही नाही. बाळा फेविक फेविक्विक वगैरे असेल ना. नाही, हीच माती लागेल. नाही मातीची गरज गरज नाही. नाही. मातीची गरज. आकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकारेषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा. गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. गणनाथ सरस्वती शुक्र बृहस्पति पंचतानि स्मरे नित्यं वेदवाणी प्रवर्तते. नमः स्वाहा. ओम माधवाय नमः स्वाहा. पुन्हा चौथ्या वेळेस पाणी घेऊन देवाच्या ताटात सोडावं. बरोबर. नमस्कार करावं. विष्णवे नमः. मधुसूदनाय नमः. त्रिविक्रमाय नमः. वामनाय नमः. श्रीधराय नमः. ऋषिकेशाय नमः. पद्मनाभाय नमः. दामोदराय नमः. संप्रार्थनापूर्वक नमस्करोमि. भो देवलीपरूपत्वां कर्मसाक्षी हविज्ञको यावत् पूजा करिष्यामि स्यात्तावत् त्वं सुस्थिरो भव. शुभं करोतु कल्याणम् आरोग्यं धनसम्पदा शत्रुबुद्धि विनाशाय दीपज्योतिर्नमोस्तुते. त्वं गणत्रयात्मकं देहत्रयात्मकं कालत्रयात्मकं वस्त्रयात्मकं प्राधारशुद्धं तुमचिकितरं परमेश्वरं त्वं ब्रह्मास्तं विष्णुस्तं रुद्रस्तं इंद्रस्तं अग्निस्तं वायुस्तं सूर्यस्तं चन्द्रमास्तं ब्रह्मभूर्भुवस्वरं मगणामि गुणमुच्चामि वरवन्दं स्वाहारवेन्दुलसुगन्धकारां शोभितां मोदकेन अरुणकुसुममाला व्याललम्बोदरं च मम हृदयनिवासं श्रीगणेशं नमामि. गणपती बाप्पाच्या पाय शिवावून द्या. श्री पार्थिव गणेशाय नमः. विघ्नाची दुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर कुलशेंदुराची कंठी जळके माळ कंठी शोभे माळ मुक्ता फळाची मात्रे मान स्वर्णे मात्रे मान कामना पूर्ती. जय देव जय देव. कर्पूर रंगरावतारं संसार सारं भुजेन्द्रहारं सदा वसंतं हृदया वृंदे भवं भवानी सहितं नमामि. आता गणपतीची पूजा वगैरे सर्व झालंय. कॉफी पिले मी थोडीशी. ब्राह्मण होते ते गेलेत. आता हे जे खाली दिसतंय ते सगळं आवरायचं आहे. सगळ्यात पहिले तर मी साडी बदलते. जर आम्ही चौघांनी फोटोशूट केला देवासोबत आणि मूर्ती खूप सुंदर आहे. पण आधी ही जी साडी घातली ती मला बदलायला लागेल. हे बघा, आज ही साडी घातली होती मी. बाप्पाची मूर्ती खूप सुंदर आहे. 1 मिनिट दिसतेय का? हां, दिसतेय का? सगळ्यांना दिसते ना? हां, कोणीतरी आलंय. आता सारखे सारखे पाहुणे येत राहणार. मी परत बोलते.
आता मी साडी चेंज केली आणि कुर्ता घातला. साडी चेंज केली म्हणजे कुर्ता घातलाय. रात्री 3 वाजेपर्यंत जागलो तर मला आता खूप झोप आली. पण आता गणपतीच्या बाहेरचं सगळं जे आहे ते आवरायचंय. अजून मी हरितालिकेचा उपवास सुद्धा सोडलेला नाही, मला तो सुद्धा सोडायचा आहे. आणि हा व्लॉग पण नंतर एडिट करून टाकायचा आहे. आता बघू कसं होतंय. आज जमलं तर टाकेन, नाही तर मग उद्या टाकेन. मोस्टली तरी आजच टाकायचं बघेन. सो आता जरा बाहेरची तयारी बघते कसं काय चालू आहे मम्मीचं. मला आता रांगोळी काढायची आहे म्हणून मी कपडे बदलले, नाही तर मग परत ड्रेस खराब झाला असं म्हटलं रांगोळी काढून झालं परत घालेन. हे बघा गणपती बाप्पाची मूर्ती किती सुंदर दिसते, मला लय आवडली. रांगोळी पण झालीये काढून, एवढी काही खास नाही काढली. पण मला गणपतीचा सोंडेचा आकार काढायचा होता का आज फर्स्ट डे म्हणून. पण ठीक आहे, जाऊ दे, जशी आली तशी. आता मम्मीला जरा जेवण बनवायला मदत करते. इकडे कशाचं पाणी पडलंय, एसीचं पाणी पडलंय का काय काय माहिती, कशाचं तरी पडलंय. जाऊ दे, जेवण बनवते. रांगोळी झाली काढून, एवढी काय खास नाही आली. मला ना खरंच खूप भूक लागली. आता 12 वाजलेत, अजून मी कालचा उपवास नाही सोडलेला आहे. आणि छोले भटुरे, डाळ भात असं काही काय बनवायचं आहे. देवाला आता नैवेद्य दाखवलंय. आता चिकणी वाटतं तुम्ही कुठे काय चिकणी आहे ना. आरतीसाठी आता बरेच जण आले, अजून यायचे खायचे टाकी वगैरे सगळे. इतकी भूक लागली ना मला. देवाचा नैवेद्य मीच खायला घेणार आहे थोड्या वेळानंतर, म्हणजे देवाला दाखवल्यानंतर. मला तुम्हाला माझा आवाज पण येतो नाही काय माहिती. आता आरती करायची, कपडे चेंज केली, नंतर सगळ्यांना गरम गरम भटुरे करून देणार आहे. म्हटलं काहीतरी वेगळं, पुरी खाऊन खाऊन कंटाळा आलाय पुरी, त्याच्यामुळे पुरी नको. मम्मी तर पोळ्या बोलतो, पुरणपोळ्या. म्हटलं बाई नको, आज नको, परत करू. उद्या माझ्या भावाचा बड्डे आहे, तुम्हाला त्याचा एक ब्लॉग बघायला भेटेल. तुम्ही ते चेहऱ्यावर बसेल काय नाही तुमचा हात पाठ दुखतो ना बघा. ओरिएंटल मध्ये आहे ना. तुळशी पत्र कुठे आहे? ते पैसे 10 मिनिटाचे 150 रुपये. बरं वाटलं, बरं वाटलं तुम्हाला, नाही बरं वाटलं. ठीक आहे ना. सर्वांगी सुंदर जळके मी अजून जेवले नाही. 1 वाजत आलाय. अंजू येते म्हणून मी वाट बघते की ती आल्यावर जेवायला बसू. मला माहित नाही ती जेवेल की नाही. मी तिला 2 फोन केले, तिने फोन नाही उचलले. मी तिच्या मिस्टरांना फोन केले, त्यांनी पण फोन नाही उचलले. माझे मामा, मम्मी, आमचं अजून एक रिलेटिव्ह आहेत, ते सगळे जेवायला बसले बेडरूम मध्ये. असे मस्त मस्त भटुरे काढलेत आणि मला खायचे. पण मला उपवास आहे, साधी मी चव सुद्धा घेतलेली नाही. कधी कधी सोडायचं मी. बाळा कोण आहे? मम्मा आहे ती. बघ देव बाप्पा कर, तू देव बाप्पा कर. अंजू याला पण घ्या, मला व्हिडिओ घेऊ. बाळा जा, देव बाप्पा कर, जा. छान केलं ना डेकोरेशन, इतकी मस्त दिसतोय. बाप्पा कर, देव बाप्पा कर, देव बाप्पा. मध्ये थोडासा गडबड झाला. बाळा कोण आहे? लागलं रडायला. हा मला ओळखतोय. मी रूम घेतली त्यांनी. 27व्या. नाही अगं नाही, पप्पा ताईकडे गेले. ताई जाऊ का? तुला घाबरलाय मामा. आता उपवास सोडायचा आहे. सोन्या ये पटकन. काय झालं? काय झालं तुला? अयो घे ना, डायरेक्ट उचल.
चालला टाटा बाय टाटा आम्ही चाललो की नाश्त्याला सोडून आम्ही पण चाललो बाय 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 चालले दी आता बाबा पार दूर करून बसले तुम्ही तर ऐ झोपू द्या मामी आम्ही गावाच्या इथे आलोय खूप ट्रॅफिक होतं म्हणून काही व्हिडिओ वगैरे घेतला नाही लय कंटाळा होता गाडीत बसून मस्त आहे ना गणपती ताईच्या घरी मोदक घेऊन आले होते सगळे आरतीसाठी जमलेत आता अय पिल्लू तुझं नाव काय गेला आता आरती करायची आहे आता आरती झाली आहे आणि आम्ही सगळे निवांत बसलोय खूप गर्दी आहे आणि मी या गर्दीमध्ये व्हिडिओ घेते आणि सगळे लोक माझ्या तोंडाला बांधायचे ॲज युजल नेहमीप्रमाणे इट्स ओके पण मला काही फरक नाही पडत आरती खूप छान झाली मला सांगता नाही आलं पण मस्त झाली ना आरती काय काय कोण आहे शिवांश आणि हा दादा कोण आहे दादाला बोल बाय बाय मग मम्मा चालेल आता जेवायचं देवाला नैवेद्य दाखवायचा म्हणजे दाखवायला मोदकांचा सो आता जेवायचं आणि झोपायचं कारण झोप नाही झाली मम्मीने मस्तपैकी गरम गरम मसाले भात केलाय मम्मी देवाला नैवेद्य दाखवलं आता मी जेवायला बसते पप्पा पाणी घ्या ना खूप कंटाळा आलाय बघ किती वाजले ऑलमोस्ट 11:15 म्हणजे 10:45 आता अशी तसा बर्थडे 12 वाजेपर्यंत जागायचं परत